तुम्ही किती बी बाहेरचं खाटावं, 5 स्टार हॉटेलचं खावा, कुठल्या धाब्यावरचं खावा, हे खावा, कॉन्टिनेंटल खावा, थाय खावा, काय की नूडल्स खावा, पिझ्झा खावा, बर्गर खावा, पण आपल्या घरच्या जेवणाची चव ही कशाला म्हणजे कशालाच नसते, तुम्हाला सांगते मी. आणि धपाटी, त्या धपाटीचं तर सांगूच नका. त्याच्यात एवढे प्रकार आहेत धपाटीची, पालकची धपाटी, मेथीची धपाटी, मिक्स सगळ्या भाज्या टाकून धपाटी, मिक्स सगळे कांदा ही ती सगळ्या भाज्या ऑल टाकून सगळी धपाटी बघा काय एक नंबर लागते जाते. धपाट्या म्हणचाल, भोपळ्याची धपाटी तर माझी फेवरेट आहे तुम्हाला सांग. कोकडीची धपाटी, भोपळ्याची धपाटी, वा 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 वा, जी स्वर्गीय सुख आहे का नाही ती कशातच नाही बघा. काही बी खावा तुम्ही, काही खावा, पण आपलं पारंपरिक गावरान जेवण म्हणजे का एक म्हणजे एकच नंबर असते. आमच्या का आईच्या आजीच्या हाताला जी चव आहे कोणी ती चव बघा कुठला बी बावरजी आणा, आचारी आणा, 5 स्टारवाला आणा, 0 स्टारवाला आणा, कुठला बी आणा, त्याला ती चव नाही म्हणजे नाहीच. आणि धपाट्याची मजा तर दही धपाटी, हिरवी मिरचा ठेसा आणि त्याच्यावर जी लोणी टाकलेलं राहते, वा 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 काय ती म्हणचाल. अरे रे ती जेवण म्हणलं का असं तोंडाला पाणी सुटते. तुमच्या वेळी सुटत असेल आता मग करून खावा पटमन्या, कशाला बघत बसला, पटमन्या ठेवा आणि खावा धपाटी. आणि त्याच्या आधी मला कमेंट करून सांगायचं कुणाला धपाटी आवडते आहे. दही धपाटी, मिरचीचा ठेसा संग लोण्याचा गोळा, वा 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 क्या बात आहे. काय नसता एक नंबर असते. ती दिलं की माणसाला काही म्हणजे काही करायची गरज लागत नाही. # धपाटी.